नागपूरमध्ये पोलीस अधिकाऱ्यांसाठी नागरी हक्क संरक्षण कार्यशाळा संपन्न. प्रभावी अंमलबजावणी आणि गुणवत्तापूर्ण तपासावर दिला भर. नागरी हक्क संरक्षण नागपूर परिक्षेत्राअंतर्गत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 व सुधारणा अधिनियम 2015च्या प्रसिद्धी, जनजागृती, प्रभावी अंमलबजावणी आणि गुणवत्तापूर्ण तपास कामासाठी एक दिवसीय विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. अप्पर पोलीस महासंचालक नागरी हक्क संरक्षण महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या मार्गदर्शनात नागपूर येथील पोलीस भवनमधील सभागृहात ही कार्यशाळा पार पडली. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. या कार्यशाळेला प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर जिल्हा ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री मस्के उपस्थित होते. कार्यशाळेदरम्यान विविध तज्ज्ञांनी पोलीस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. मुख्य वक्ते माननीय डॉ. बबन जोगदंड, विभाग प्रमुख डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांनी बार्टीच्या कामकाजाबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच उच्च न्यायालय मुंबई खंडपीठचे नागपूर ज्येष्ठ अधिवक्ता माननीय ॲडव्होकेट फिरदौस मिर्झा यांनी ॲट्रॉसिटी कायदा आणि मॅन्युअल स्कॅव्हेंजर कायद्याच्या विविध कायदेशीर पैलूंवर प्रकाश टाकला. या कार्यशाळेत 3 उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच एकूण 100 पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार उपस्थित होते, ज्यांना कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीचे तंत्र सांगण्यात आले. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी नागपूर तसेच समाज कल्याण विभाग नागपूर येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ही कार्यशाळा माननीय श्री लक्ष्मीकांत पाटील, पोलीस अधीक्षक नागरी हक्क संरक्षण नांदेड परिक्षेत्र, अतिरिक्त कार्यभार नागपूर परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनात श्री बद्रीनारायण तांबे, प्रभारी पोलीस अधीक्षक यांनी यशस्वीपणे नियोजित केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागरी हक्क संरक्षण नागपूर ग्रामीण पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती मृणालिनी वंजारी यांनी केले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी नागपूर शहर पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती मृणालिनी वंजारी यांनी केलं. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी नागपूर शहर पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती योगिता श्रीखंडे यांच्यासह नागरी हक्क संरक्षण विभागातील पोलीस अंमलदार श्री महेंद्र सरपटे, श्री दर्शन मिसाळ, श्री रवी राऊत, श्री राजेश जवादे, श्री गजानन माथने, श्री मधुकर टेकरे, श्री विजय डोंगरे, श्री नंदकिशोर सीडाम, श्री देवनारायण तिवारी, श्री ध्रुवकुमार राय, श्रीमती शालिनी बुटले, श्रीमती कविता येऊतकर, श्रीमती आरती नायक, श्रीमती प्रीती मुदगलकर आणि श्रीमती कल्पना मेश्राम यांनी सक्रिय सहभाग घेतला. शेवटी श्रीमती जया लोखंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सिटी इंडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी.